तर मित्रांनो, आता आमची झाली तयारी. आम्ही जातोय भीमथडी जत्रा. डिसेंबर महिन्यात ती पुण्यात असते 5 दिवसासाठी. तर आम्ही तिथे निघालोय. चला तुम्हाला आम्ही तिथे भेटू. ए सॅम, बघ ना मागे किती चमट आहे किती. अरे वा, असं वाटतात की तारे सितारे जमीन आले, मस्त चमकत आहेत ना. अरे आई चमकत आहे रे, पहा ना. अरे हे बघ, कडकनाथ कोंबड्या आहेत काळे काळे पूर्ण याच्यात. आणि तिकडे गावठी कोंबड्या आहेत. हा बघ कडकनाथ कोंबडा ब्लॅक. तिकडे गावठी किती मोठमोठाले कोंबडे आहेत रे, छान अशा. तर भीमथडी जत्रेला आम्ही पोहोचलोय. छान दिसत आहे, थंडी फार आहे. बघा हे असे बैल जोडी दिसत आहेत बंडी सोबत. असं वाटतं की एकदम पूर्ण रिअलिस्टिक. घाबरतोय सॅम सध्या. छान असं दृश्य आहे, फुलांनी सजवलेलं. विठ्ठल रुक्मिणी आहे आणि वरती तुळस आहे. तर असं छान एंट्री आहे याची. इथं छान झाडाचं वेल लावलेलं आहे. असं मस्त छान इथे वेगवेगळे फुलं झाडं लावलेले आहे मधामध्ये वेगवेगळे. अरे हे तर गावाकडेच आपल्याला लागत होते, फुलं दिसत होते. छान चमेली, पांढरी चमेली आहे इथे. शेवंती आहे, चमेली नाही, शेवंती आहे. हां हां, पांढरी, लाल, पिवळी वेगवेगळ्या कलरचे आहेत. छान फुलं झाड लावलेले आहेत. आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो, या साईडला सुद्धा वेगवेगळे झाडं आहेत कलरचे. तुळशीचं झाड. आणि हा एक कारंजा. कारंजा किती छान दिसतो इथे, असं लावलेला, पाणी पडतोय. अरे हा कारंजा तर नाचतोय. हे वेगवेगळ्या प्रकारची झेंडूची झाडं आहेत. छान मॅरीगोल्ड म्हणतो आपण त्याला. शेवंती फार सुंदर पांढरी आहे, फार मस्त आहे. बटन रोज. हे जे दिसतंय ना, हस्त रांगोळी आहे, हाताने रांगोळी काढलेली. अगदी हुबेहूब असं वाटतं की प्रिंटिंग काढलेली आहे. आणि एक दुसरी रांगोळी आहे मित्रांनो, खूप सुंदर रांगोळी आहे. हात टेलरिंगचं काम सुरू आहे. ही पण एक छान अशी हाताने काढलेली आहे. माडी जे काम करतात ते. सुंदर असे फुलं आहेत तिथे. असं वाटतं की कागदी फुलं आहेत, पण हे ओरिजिनल झाडं आहेत. तिकडे बघू शकता कोथिंबिरी आहे. आणि इकडे वेगळे असे आतमध्ये अजून पुन्हा एंट्री होते. छान लाईट्स लावलेले आहेत. आम्ही पुढे जातोय. खूप असं पाहायला मजा येत आहे. वेगवेगळे फुलं झाडे आहेत, वेगवेगळे स्टॉल आहेत, रसवंतीगृह आहेत. आणि सामला झोप पण येत आहे. छान मस्त इथे हिरवी ताजी शेतीतून आणलेली केळी होती. मित्रांनो, आम्ही या सेक्शनमध्ये आलेलो आहे. इथे सर्व महिला बचत गट, कृषी केंद्र किंवा कृषी जे हे आहेत फ्रूट्स, ते सर्व इथे स्टॉल लागलेले आहेत. छान मातीसुद्धा इकडे, देशी बियाणे आहेत. खूप छान महिला बचत गटांचे असे इथे स्टॉल आहेत. श्वेता दागिने बघताय म्हणजे तिची इच्छा झाली, आता बघताय ती काय करते. नाही ती निघाली आता. इथे छान महाराजांच्या, गणपतीच्या अशा वेगवेगळ्या क्रिएटिव्ह वापरून छान मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि वरती महाराजांचे फोटोसुद्धा आहेत. मित्रांनो, इथे असे भरपूर स्टॉल लागलेले आहेत, पण मी तुम्हाला निवडक काही स्टॉल दाखवणार. बघू शकता. आणि शेणापासून वेगवेगळे असे भांडे हे ते बनवले, कप आहेत ते. मागे दिसतं ती शेणाची गादीसुद्धा आहे. अरे वा, इथे छान शेणाचं असं कवर पण आहे, भांडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता गाईचं शेण आपण असं फक्त बाहेर गावात पाहिलं आहे, बट यांनी किती छान असं सुंदर त्या शेणापासून कलाकृती बनवलेली आहे. तुम्ही मित्रांनो बघू शकता, बांबूपासून वेगवेगळे पदार्थ बनवले आयटम बनवलेले आहेत. हे चिमणीचं चिवत्याचं घर आहे. हे हँगर्स आहेत. आणि खाली पाणी प्यायची बॉटल्स आहेत. आता मोठमोठाले लाकडाचे भाकरी थापायण्यासाठी जे कोयपारा असतं नाही का, ते बनवलेले आहेत. भांडं आहे तिथे बघू शकता. या नारळाच्या याच्यामध्ये कवचमध्ये किती छान झाडं लावलेले आहेत, सुंदर सुंदर. बघू शकता इथं वेगवेगळे अशी मोठमोठाली गुळाची पट्टी, शेंगाची पट्टी, तिळाची पट्टी बघू शकता. पूर्ण लोकरीपासून शूज बनवलेले आहेत. तुम्ही इथे छान अशा नथ आहेत वेगवेगळ्या. तुम्ही बघू शकता इथं मोठमोठाले जे स्ट्रॉबेरी दिसतं, छान छान स्ट्रॉबेरी शेती आहे. इकडे पण आहेत करवंद आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण मातीची भांडी आहेत. मातीची भांडी आहेत. छान पाणी पिण्यासाठी पण भांडी आहेत. खेळण्यापासून ते मोठी वापरण्यासाठी पण भांडी आहेत. सर्व मातीची आहे. बघू शकता मित्रांनो, दगडापासून असे छान साहित्य बनवलेलं आहे. हे वरवंटा आहे. वरवंटा नाही, असं काय वरवंटा नसतो, याला काय म्हणतात श्वेता? खलबत्ता म्हणतात आमच्याकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता यांनी कसे छान मोठमोठ्या पोळ्या बनवत आहेत. छान
छान अशी मोठी पोळी बनवल्यानंतर आता त्यांनी बघू कशा टाकतात. मस्त छान असं हातावर घेतल्यात आणि अशा मोठ्या मडक्यावर छान हाताने फिरवून त्या छान अशी मोठी होतात. पसरते ती पोळी अजून आणि मग छान असं त्या तव्यावर मोठ्या मटक्यावर टाकतात. छान असं पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत पाहू शकता मित्रांनो. खाऊ गल्लीसाठी सर्वत्र लोकांनी गर्दी भरलेली आहे. जिकडे तिकडे स्टॉल आहे. छान गावरान जेवणाचा आनंद घेत आहेत. शाकाहारी मांसाहारी सर्व जेवण अवेलेबल आहे. आणि छान नॉनव्हेज थाळी बोलवली आहे. काय आहे का? चिकन आहे का? चिकन स्पेशल चिकन, रस्सा, तांबडा रस्सा, भाकर. कशी आहे रे टेस्ट? मस्त ना? पण छान आहे ना? हां. मला आता आहे ना पुरणपोळी मसाला भात इतका आवडला आणि कांदा त्याला फार आवडतो. सॅमला छान आता पुरणपोळी देतोय. हे घे पुरणपोळी. कशी आहे तुझी पुरणपोळी? मस्त आहे ना? मित्रांनो छान असा आम्हाला इथे हुरडा मिळालेला आहे. छान गरम गरम. श्वेता टेस्ट करताय आणि खूप मस्त लागला. या थंडीच्या ह्याच्यामध्ये गरम गरम हुरडा मस्त. हुरडा आहे मस्त. मस्त हुरडा आहे. तिचं गावरानच ज्याच्यात मिळते, पण आता या भीमथडी जत्रेमुळे आपल्याला पुण्यात मिळत आहे. जे गर्दी कमी झाली आहेत, स्टॉल बंद झाले आहेत, तर गर्दी कमी झाल्यामुळे मी सॅमला खाली सोडलं. तर आता काय, आता सॅमला मोकळी जागा मिळाली तर तो आईच्या हाताला लागतच नाही. इकडे तिकडे पडतोय, इकडे तिकडे पडतोय. पकड पकड सॅमला. मोकळं असं मैदान मिळालं ना तर त्याला असंच पाहिजे फिरायला. खेळता खेळता एक छोटीशी दिदी मिळाली. दिदी हाय करत होती सॅमला आणि सॅमसुद्धा हाय करत होता. तर अशा प्रकारे आपली ही भीमथडी जत्रा झाली. जाते वेळेस आम्ही मोदक घेतले छान. हे घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. छान असे मोदक आहेत. आता सॅम रडतोय की नाही जायचं म्हणून घरी, पण शेवट आपल्याला घरी जावं लागेल. मित्रांनो, तर आजचा हा असा व्हिडिओ होता. तर आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.